शक्तीपीठ महामार्ग आणि रत्नागिरी नागपूर महामार्ग याच्या संदर्भातले प्रश्न वेगवेगळे आहेत। रत्नागिरी नागपूर महामार्गाचा हा जो 38 किलोमीटरचा उर्वरित भाग जो आहे तो नव्यानं अधिग्रहित होणार आहे आणि त्याला 1956च्या भूमी अधिग्रहण कायद्यानुसार सक्तीचं भूसंपादन करू नये, त्याचबरोबर 2022च्या कायद्यानुसार मोबदला देऊ नये। ज्या पद्धतीनं नागपूरपासून रत्नागिरीपर्यंत बाजारभावाच्या चौपट आणि पाचपट मोबदला दिला गेला, त्याच पद्धतीनं या शेतकऱ्यांना मोबदला द्यावा। त्याचबरोबर कृष्णा नदीवर जो मोठा पूल होणार आहे तो पूल शिरोळ, हातकणंगले शिवाय सांगली शहराला सुद्धा महापुराला कारणीभूत ठरणार आहे। तेव्हा भरावा न टाकता पिलरचा पूल व्हावा, जेणेकरून वारणेच्या आणि कृष्णेच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणार नाही। या मागण्या घेऊन शेतकरी आंदोलन करतायत, त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे। आज या गावातल्या लोकांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे ते रास्त मार्गानं सविनय कायदेभंग करून उपोषण करतायत। सरकारनं जर का या उपोषणाची दखल घेतली नाही तर मोठं आंदोलन आणि झाल्याशिवाय राहणार नाही। पूर्ण सांगली कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत, हे सरकारनं ध्यानात ठेवावं।